सर्व कामगार बंधू भगिनी आपल्या सगळ्या सुवर्ण काळ होता। पब्लिक सेक्टर्सला गव्हर्नमेंट मधनं मदत मिळत होती। आपला पेनिसिलिन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हा मिनिस्ट्रीमध्ये घेतले जात नाहीये। त्याला सेक्रेटरीने हो म्हणलं तर मिनिस्टर नाही म्हणतात। अशा पद्धतीचं दुष्टचक्र आपल्या दृष्टीने सुरू आहे। नेमकं काय होणार आहे? शांततेने इथे सगळ्या गोष्टी सहन करत आहेत, पण ताई आम्हाला मात्र कामगारांना काहीच मिळालं नाही। आम्ही जो त्याग केला, आम्ही जे सॅक्रिफायसेस केले, त्याचं जे आम्हाला मिळायला पाहिजे ती गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचली नाही। आम्हाला पहिला रिहॅबिलिटेशन प्लॅन माननीय कृषी मंत्री आणि आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ या दृष्टीने काम करू लागलो, परंतु कामगारांच्या पदरामध्ये काय पडलं? गेल्या 10 वर्ष म्हणून सुप्रियाताई सुळे सुद्धा गेल्या 6 महिन्यापासून किंवा 3 वर्षापासून एक कंपनीला मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। हा प्रसंगात आपण जात आहोत। कुठल्याच गोष्टीवर ठाम नाही, कारण का निर्णय माझा नाही आहे, मी याच्यामध्ये काम करत नाही। त्याच्यामुळे स्थानिक युनियन आणि कामगार आणि मॅनेजमेंटचा जो निर्णय असेल, मी 5-6 सजेशन्स केलेले आहेत, त्यांना जे योग्य वाटेल तोच निर्णय घेऊ। मी सूचना केल्या आहेत, मी ठाम नाही, चुकीचं रिपोर्टिंग करू नका। तुम्ही याचं पुनर्वसन पॅकेजचं होईल, पण कामगारांचं 5 महिने झालं नाही, हा प्रश्न अतिशय चिंताजनक आहे। मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांची 3-4 वेळा गेल्या 2 महिन्यात भेटलेले। जेनाजी जे केंद्रातले मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही अनेक वेळा गेलेलो। आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन असतंच आम्हाला, पण केमिकल मंत्रालयाने तातडीने हा काहीतरी निरोप घेतलाच पाहिजे, काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, कारण का या पूर्ण कंपनीवर अन्याय होतात। कारण का आपण पहिल्यांदाच बघतोय की ऑर्डर त्यांच्याकडे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण भांडवल नाही म्हणून यांच्यावर अन्याय होतो। मी मागाशी बोलताना मॅडम मुख्यमंत्र्यांचा पण उल्लेख केला की त्यांच्याकडे फॉलोअप देतो आम्ही, परंतु नाही, माननीय मुख्यमंत्र्यांची मदत करायचीच भूमिका आहे, तेही अनेक वेळा माननीय जेनाजींशीही बोललेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून खरं आत्ता हा सगळा डिसिजन्स केमिकल मंत्रालय दिल्लीमध्ये अडकलेला आहे, महाराष्ट्रात नाही अडकलेला, दिल्लीत अडकलेला। हो, ऑन द होल नाही, हा विषय एकदा याचा संपूया। नाही, जमीन ही जी विकली ना, ते आता काय करायचं ते सरकार ठरवेल एकतर, पण माझं म्हणणं आहे जर कंपनीला पैसे मिळत असतील आणि ओपनच जमीन असेल, सरकार कंपनी वापरत नसेल, तर सरकारला निर्णय घेऊ दे ना काय करायचं त्याच्या जमिनीचा। आपण कशाला चिंता करायची, आपल्याला कंपनी जगल्याची कारण। एकूणच उद्योग क्षेत्र या दबावाखाली आहे की ते स्थलांतरित होत आहेत, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार त्यांना पुरेशा सुविधा देत नाही असं मला वाटत नाही, कारण का अनेक कंपनीजशी आमचा संबंध येतो, म्हणजे सरकारचा दबाव कुठल्या कंपनीवर आहे असं मला काही वाटत नाही। असल्या सुविधा हव्या आहेत त्याचा त्यांनी पाठपुरावा करावा, आपण आपल्याला मदत करता येईल कुठल्या कंपनीचा काही इश्यू असेल तर। कुठलाही सरकारचा नाही, दुर्दैव आहे की अशी गोष्ट झालेली आहे। केमिकल मंत्रालय दिल्लीमध्ये आम्ही पाठपुरावा करतो आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की केंद्रीय मंत्री जे केमिकल मंत्रालयाचे आहेत त्यांनी तातडीने काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे याचा। सन्माननीय सुप्रियाताईंचं स्वागत करायचंय। आपल्या संघटनेचे अध्यक्ष आणि सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचे आगमन इथे झालेले आहे, त्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय। याचबरोबर एनजीएमचे सर्व पदाधिकारी त्यांनी सन्माननीय सुप्रियाताई सुळे आणि त्यांनी स्थानापन्न व्हायचंय। ओबीसी सर्वप्रथम आपल्या अध्यक्षांचं स्वागत। त्याबद्दल त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे। जनरल सेक्रेटरी सुनील पाटोळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे कुटुंबीय तिथे बहुसंख्येने उपस्थित झालेले आहेत। सर्व कामगारांच्या व्यथा आपल्या समोर मांडण्यासाठी सुनील पाटोळे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची त्याप्रमाणे गेले 4 महिने कामगारांना पगार मिळालेला नाही आहे। कामगार अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत, अतिशय उपासमार चालू आहे कामगारांची आणि याच्यातून काहीतरी मार्ग काढावा अशी आम्ही अध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांच्याकडे मागणी केली होती। त्याप्रमाणे आज सुप्रियाताई सुळे गेटवर आल्या, त्यांनी गेट मीटिंग घेतली
कामगारांना संबोधित केले आणि कामगारांना निश्चितपणे त्यांनी असं ठाम आश्वासन दिलं की या फॅक्टरीची जी परिस्थिती आहे त्यातनं निश्चित आपण बाहेर तुम्हाला काढू असं आश्वासन त्यांनी आम्हाला इथं दिलं आहे. त्या आश्वासनाला मला वाटतं कामगार सगळे समाधानी आहेत आणि त्या सांगितल्याप्रमाणे निश्चितच थोड्या दिवसामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असा आम्हाला विश्वास आहे. प्रश्न सगळ्यांना आहे, जसं मला आहे तसा, की सरकार एक चांगली कंपनी आहे, अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इतके चांगले लोक आहेत आणि औषध कंपन्या, औषधांची गरज ही सगळ्याच देशाला आहे. असं असतानासुद्धा आमचं म्हणणं सरकार का मानत नाही हाच आमच्यासमोर एक फार मोठा प्रश्न पडलेला आहे की एवढे सगळे आम्ही आज 5 महिन्याचा पगार न होता सुद्धा कुठल्याही प्रकारचं एज्युटेशन IR प्रॉब्लेम या कंपनीमध्ये आम्ही अजून क्रिएट केलेलं नाही आहे आणि आम्ही त्या पद्धतीने वागतोय की ही कंपनी जगली पाहिजे, चालली पाहिजे, कारण ही देशाची कंपनी आहे. तसेच आम्हालाही वाटतं की आम्हाला आमचे पगार मिळावेत आणि आमचे जे काही राहिलेले देणी आहेत, इतर रिटायर लोकांची पण देणी आहेत, तसेच आमच्या रिव्हिजनचे प्रश्नही मार्गी लागावेत. जर कंपनी चालली तर आमचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील असा मला विश्वास वाटत नाही, कारण सुप्रियाताई सुळेसुद्धा अतिशय प्रामाणिकपणे आमच्याबरोबर जिनांबरोबर 3 मीटिंगमध्ये होत्या. 3 मीटिंग त्यांनी चीफ मिनिस्टरबरोबर घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या प्रयत्नामध्ये कुठेही त्या कमी पडतात असं आम्हाला वाटत नाही आणि त्याच्यामुळे आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते याच्यातनं आम्हाला मार्ग काढून देतीलच. परंतु जो काही प्रश्न आहे तो अजूनपर्यंत कोणाच्याही लक्षात येत नाही आहे की असं का होतंय आणि त्याच्यातनंच काहीतरी मार्ग निघावा यासाठी आणि कामगारांना त्याची माहिती व्हावी यासाठी आम्ही गेट मीटिंगचं आयोजन केलं होतं. पण मला आता विश्वास वाटतो की या गेट मीटिंगनंतर यातनं प्रॉब्लेम निश्चितपणे सॉल्व्ह होतील अजून, परंतु प्रॉब्लेम्स निश्चितपणे गेले 2 वर्षापासून आहेत. त्यामुळं प्रत्येक घरामध्ये आणि कुटुंबामध्ये अतिशय वाईट अवस्था आहेच. प्रत्येक जणांनी कुठून ना कुठून लोन काढून आणि कशाही प्रकारे उदरवास करून घर चालवत आहेत. त्याचा परिणाम हा निश्चितपणे प्रत्येकाच्या प्रकृतीवर होतच असतो. कोणाला कमी जास्त होतं, त्यामध्ये काही लोकांचे मृत्यू झालेले आहेत, परंतु ते त्यामुळे झालेत असं म्हणता येणार नाही, परंतु ते एक कारण असू शकतं.